नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन या उपयोजित लेखनाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयासाठी उपयोजित लेखन अर्थात लेखन कौशल्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामधील आजचा आपला घटक आहे जाहिरात लेखन। जाहिरात लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। आतापर्यंत आपण जाहिरात म्हणजे काय, जाहिरात लेखन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे। याआधी जे 2 सेशन आपण अभ्यासलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जाहिरात लेखन म्हणजे काय ही कल्पना समजलेली आहे आणि जाहिरात लेखन पाठ्यक्रमामध्ये ठेवण्यापाठीमागीचा उद्देशही आपण जाणून घेतलेला आहे। परीक्षेमध्ये कशा रीतीने जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जातात हेही आपण समजून घेतलेले आहेत। पाठ्यपुस्तकामध्ये जे काही जाहिरात लेखन दिले जाते त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यापैकीच म्हणजे की जाहिरात दिली जाते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात, कृती सोडवण्याला सांगितले जातात किंवा मग काही शब्दांच्या आधारे तुम्हाला जाहिरात तयार करायची असते। मग जाहिरात लेखन करताना आपल्याला मोजक्या भाषेमध्ये सरळ सोप्या शब्दामध्ये जाहिरात लिहायची आहे। जास्त पालहाळ न लावता कमीत कमी 50 ते 60 शब्दामध्ये जाहिरात लेखन करायची असते। इथे तुम्हाला आता एक कृती दिलेली आहे, जाहिरात दिलेली, त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तर आपण या जाहिरातीवर आधारित सांगायची आहेत। पाहूया आता आपण ही जाहिरात वाचून घेऊया। पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। बघा, हा जाहिरातीचा आपला मथळा आहे, याच्यावरूनच आपल्याला कळत आहे की ही सुवर्ण संधी म्हणजेच ही जाहिरात कशाची आहे, पुस्तक प्रेमी आणि त्यांच्या वाचकांसाठी, पुस्तक ज्यांना वाचायला आवडतात आणि जे पुस्तक प्रेमी आहेत अशांसाठी पुस्तकाचं ही पुस्तकाच्या संबंधित जाहिरात आहे। म्हणजेच भव्य पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि त्याची ही जाहिरात देण्यात आलेली आहे। विज्ञान, गणित, भाषा, साहित्य विषयक पुस्तकांचे प्रदर्शन, स्थानिक, व्यावसायिक, भौगोलिक पुस्तकांचे भांडार। तर इथे बघा पुस्तकांचं प्रदर्शन आहे आणि याच्यामध्ये विविध विषयांच्या पुस्तकांवरती पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आलेले आहेत। अनेक प्रकारचे पुस्तकं एकाच ठिकाणी मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये तेच वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की इथे विविध प्रकारची पुस्तकं आहेत। त्याचप्रमाणे बघा व्यावसायिक पुस्तकं आहेत, भौगोलिक पुस्तकं आहेत, साहित्यिक विषयाची पुस्तकं आहेत, स्थानिक, व्यावसायिक, भौगोलिक पुस्तकं आहेत, त्याचप्रमाणे ज्ञानोपयोगी पुस्तके आहेत, संशोधन, नैतिक मूल्य, शैक्षणिक विषयक भरपूर पुस्तकांचा फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे। तर हे सगळे ह्या जाहिरातीमध्ये जे काही पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरलेलं आहे त्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची आकर्षक करणारी गोष्ट म्हणजेच काय, पुस्तक खरेदीवरती 30% सूट ही या जाहिरातीचं सगळ्यात आकर्षक, किंवा तुम्हाला माहिती आहे की लोकांना जितके जास्त तुम्हाला एखाद्या मालावरती, एखाद्या वस्तूवरती सूट दिली जाते तेव्हा ती गोष्ट त्या व्यक्तींच्या भावनांशी, मानवांच्या भावनांशी जोडलेल्या असतात। मग हीच गोष्ट इथे आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे की 30% सूट प्रत्येक पुस्तकाच्या खरेदीवरती सांगितलेले आहे आणि अशा रीतीने आकर्षक शब्दामध्ये ही सवलत इथे देण्यात आलेली आहे, सांगितण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आता अजून एक हेडिंग दिलेले आहे छानपैकी, पुस्तकांचे जग सुंदर छान, दोस्ती करू त्याच्याशी वाढवू या ज्ञान। म्हणजे इथे आपल्याला एक छानपैकी घोषवाक्य सांगितलेलं आहे आणि ह्या घोषवाक्यामध्ये अलंकार आहे छान, यमक अलंकार, छान आणि ज्ञान। इथे हे शब्द सारखे असल्या कारणाने यमक अलंकार तयार होतो। म्हणजे आपण जेव्हा एखादी जाहिरात लिहितो, वाचतो किंवा आपल्याला लिहायला सांगितलं जातं त्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला भाषिक कौशल्य वापरता आलं पाहिजे। तर इथे ह्या जाहिरातीचं वाचन आपण केलेले, समजून घेतलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात ज्या भव्य पुस्तक प्रदर्शनासंदर्भात आहे त्याचं ठिकाण म्हणजे त्याचा पत्ता,
तर प्रदर्शनाचे ठिकाण इथे दिलेलं आहे, लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे. कुठे हे भव्य प्रदर्शन भरण्यात येणार आहे की आलेलं आहे, तर ते लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे हा पत्ता इथे देण्यात आलेला आहे. आणि प्रदर्शनाची वेळ सुद्धा सांगितलेली आहे 10 ते 13 जानेवारी 2019. आता इथे तुम्हाला हे जाहिरात 2019 म्हणून इथे आहे, पण परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या वर्षी तुम्हाला ही म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्या वर्षीचं इयर दिलेलं असतं. मग इथे 10 ते 13 जानेवारी असं प्रदर्शनाची वेळ आहे, तारीख दिलेली आहे. आणि सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत या वेळामध्ये हे प्रदर्शन आहे. 10, 11, 12 आणि 13 असे 4 दिवस हे भव्य प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे. इथे फोन नंबर सुद्धा देऊ शकतात. आता इथे तुम्हाला जर लिहायला सांगितलं तर तुम्ही फोन नंबर द्यायचा आहे किंवा ईमेल पत्ता पण तुम्ही देऊ शकतात. तर हे इथे ही अशी जाहिरात आहे, त्याचं वाचन आपण केलेलं आहे. आता त्याच्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायची आहेत, म्हणजे प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत. प्रश्न पहिला की हे प्रदर्शन कशाचे आहे, तर हे प्रदर्शन उत्तर तुम्ही लिहायचे प्रदर्शन विविध विषयावरील पुस्तकांचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रदर्शनाचे ठिकाण कोणते, तर पत्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते ठिकाण समजत आहे म्हणून ते उत्तरमध्ये लिहायचे लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे. प्रश्न क्रमांक 3, प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये सांगा, तर प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहेत, पहिलं वैशिष्ट्य विविध विषयांवरील पुस्तके, दुसरं आहे नवीन पुस्तकांचा फ्रेश स्टॉक आहे, तिसरं आहे पुस्तक विक्री, चौथा आहे भव्य पुस्तक प्रदर्शन आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आणि 5वं आहे खरेदीवरती सूट. किती टक्के सूट सांगितलेले 30%. तर अशा रीतीने या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य इथे सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, या जाहिरातीतून मिळणारा संदेश सांगा, तर त्यांनी बघा जिथे जे घोषवाक्य लिहिलेलं होतं तो एक प्रकारचा आपला संदेशच आहे, तर तुम्ही जसे तसं ते लिहायचं आहे. संदेश काय संदेश मिळत आहे आपल्याला ह्या जाहिरातीमधून की पुस्तकांची मैत्री करा, ज्ञानात भर घाला आणि ज्ञान वाढवा, हा संदेश आपल्याला ह्या जाहिरातीतून मिळत आहे. आता कृती क्रमांक 2, दुसरा आपण एक नमुना पाहणार आहोत. या कृतीमध्ये शब्दांचा आधार घेऊन तुम्हाला जाहिरात तयार करायला सांगितलेले आहे. तुम्हाला वेगवेगळ्या इयत्तेप्रमाणे असे प्रश्न विचारले जातात. आता 7वी 8वी मध्ये तुम्हाला कमी शब्द दिले जातात, जसं आपण पहिल्या एका सेशनमध्ये पाहिलं होतं, छत्री, रेनकोट आणि पावसाळा, 3 शब्दांवर आधारित तुम्हाला छोटीशी जाहिरात करायला सांगितलेली होती. आता इथे तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. 8वी 9वी 10वीच्या मोठ्या वर्गांसाठी अशा प्रकारच्या कृती विचारले जातात. इथे तुम्हाला ह्या कृतीमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचं आहे, जाहिरात तयार करायचं. आता आपण पाहूया. सुशांत युनिफॉर्म्स हे दुकानाचं नाव येईल तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला जाहिरात तयार करायची युनिफॉर्म्सवरती. त्याच्यानंतर तुम्हाला वैशिष्ट्य दिलेले आहेत, विश्वसनीय, दर्जेदार व टिकाऊ, किफायतशीर दर, खास सवलत, सर्व वयोगटांचे आणि सर्व शाळांचे. तर ह्या शब्दांच्या आधारावरती तुम्हाला ह्या मुद्द्यांच्या आधारावरती जाहिरात तयार करायची आहेत. आता तुम्ही म्हणाल हे किती शब्द आहेत, 6 शब्द, तर 6 शब्द आपण लिहिले झालं आपली जाहिरात, तर तसं नाही, ती एक आकर्षक रूपाने तुम्हाला बनवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही सुशांत युनिफॉर्म्स असं छानपैकी हेडिंग टाका, टायटल द्या तुम्हाला जाहिरातीला आणि त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य सांगा. अजून तुम्हाला काही सवलत वगैरे सांगायची आहे ती सांगू शकतात. त्यानंतर तुम्हाला हे सुशांत युनिफॉर्म्स हे जे काही दुकान वगैरे असेल त्याचा पत्ता, ईमेल आणि संपर्क, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जाहिरातीमध्ये लिहायच्या आहेत. आता आपण ही जाहिरात कशा रीतीने आपण लिहू शकतो याचा अभ्यासूया एक. तर इथे बघा छानपैकी हेडिंग दिलेले आहे, टायटल, मथळा आणि उपमथळा दिलेला आहे. 50 वर्षांची दीर्घ परंपरा, विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य. बघा अगदी मोजक्या शब्दामध्ये मथळा दिलेला आहे, आकर्षक असा मथळा आहे. आता इथे सुशांत युनिफॉर्म्स, त्याच्यावरनं आपल्याला कळत आहे की ही जी जाहिरात आहे ती कशाच्या संदर्भातील आहे. तर तुम्हाला वहीच्या कोपऱ्यामध्ये छानपैकी पेन्सिलीने किंवा पेनाने चौकट करून घ्यायचे आणि त्याच्या आतमध्ये बरोबर मधोमध अशी जाहिरात लिहायची. तुम्हाला रंगरंगोटी चित्र काढायची गरज नाही आहे, कलर वगैरे करायचे नाही, फक्त पेनाने तुम्हाला
जाहिरात लिहायची आहे. पेन्सिलचा उपयोग तुम्हाला फक्त चौकट करण्यासाठी किंवा स्टार वगैरे करण्यासाठी, खून करण्यासाठी तुम्ही करू शकतात, किंवा रेष वगैरे मारायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पेन्सिलचा उपयोग करायचा आहे, पण अधिकतर तुम्ही पेनानेच जाहिरात लिहायची आहे. तर आपल्या सुशांत युनिफॉर्म हा आपल्या दुकानाचं नाव आहे आणि याच्यावरून आपल्याला कळतं की ही जी जाहिरात आहे ती युनिफॉर्म्स संदर्भातील आहे. आता वैशिष्ट्य, याच्यामध्ये बघा तुम्ही जे काही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, बघा इथे कोपऱ्यात मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारावरती तुम्ही ही जाहिरात तयार करणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या मुद्द्यांवरती आधारित शब्दांचा प्रयोग करायचा आहे आणि त्याचबरोबर वैशिष्ट्ये पण त्याची सांगायची आहेत. तर आता बघा इथे सर्व शाळांचे युनिफॉर्म मिळतील. इथे बघा हा जो मुद्दा आहे तो आपण इथे लिहिलेला आहे. काय सांगितलेलं की सर्व शाळांचे युनिफॉर्म्स, ह्या सुशांत युनिफॉर्म्स या दुकानाचे वैशिष्ट्य काय आहेत, तर सर्व शाळांचे युनिफॉर्म एकाच ठिकाणी एकाच दुकानामध्ये मिळतील. म्हणजे कधी कधी काय होतं की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असतात, मग एका विद्यार्थ्याची शाळा वेगळी, म्हणजे कधी कधी शाळा वेगळ्या पण असतात, एकपेक्षा 2-3 विद्यार्थी जर शिकत असतील तर मग एकाच शाळेतील एकाच दुकानामध्ये सगळे युनिफॉर्म्स वेगळ्या वेगळ्या वयोगटातील मुलांसाठी मिळत असेल तर पालकांना अशा गोष्टीकडे त्यांचं आकर्षक होतं जास्त. त्यांच्या भावना काय असतात पालकांच्या, की आम्हाला एकाच ठिकाणीमध्ये व्यवस्थित सगळं सामान भेटलं तर आम्हाला 17 दुकानात जायची गरज नाही. म्हणून इथे सर्व शाळांचे युनिफॉर्म्स एकाच ठिकाणी मिळतात हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्याचबरोबर टिकाऊ व दर्जेदार, बघा इथे तुम्हाला मुद्दा दिलेला आहे दर्जेदार व टिकाऊ, तर तुम्ही इथे वैशिष्ट्यामध्ये लिहू शकता. त्याचप्रमाणे सर्व वयोगटांचे युनिफॉर्म एकाच ठिकाणी मिळतील. आता ज्याप्रमाणे सगळ्या शाळांचे युनिफॉर्म एकाच दुकानात मिळतील त्याचप्रमाणे सर्व वयोगटांचे युनिफॉर्म एकाच दुकानामध्ये मिळतील हे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर माफक आणि किफायतीदार दर आणि खास सवलत, तर हे बघा इथे हे आपले मुद्दे आपण वैशिष्ट्यामध्ये लिहिलेले आहे. आणि विश्वसनीय हा शब्द आपण मथळ्यामध्ये टाकलेला आहे. विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य. त्याचबरोबर आपण अजून एक या जाहिरातीचं आकर्षक दाखवलेलं आहे की खरेदीवरती आपण सूट दिलेली आहे. किती सवलत दिलेली आहे? 30% सूट. आणि हे आपण छानपैकी एक वेगळ्या प्रकारच्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे ग्राहकांचं लक्ष तिकडे वेधून जातं. त्याचप्रमाणे नंतर आपल्याला या संपर्काचा पत्ता द्यायचा आहे. सुशांत युनिफॉर्म्स, MG रोड, कापड बाजार, अहमदनगर. आणि संपर्क फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही ते फोन नंबर न लिहिता फुल्या लिहिल्या तरी चालतील. 10 फुल्या काढायच्या आहेत. त्यानंतर ईमेल पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. अशा रीतीने आपण हे जाहिरात तयार केलेलं आहे. आता तिसरा आहे विषय देऊन जाहिरात लेखन करणे. आता तिसरा आहे विषय देऊन जाहिरात लेखन करणे. याच्या आधी आपल्याला जो काही कृती दिलेली होती जाहिरातीची त्याच्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलेलं होतं आणि त्या शब्दांच्या आधारावरती तुम्हाला जाहिरात तयार करायची होती. आता इथे फक्त तुम्हाला अलका ड्रेसेस शालेय गणवेशाची विक्रेते असंच फक्त विषय दिलेला आहे आणि त्याच्यावरती जाहिरात लेखन करायचं आहे. मग तुम्ही हीच सेम जाहिरात जी आता आपण अभ्यासलेली आहे फक्त दुकानाचं नाव बदलून तुम्ही तयार करू शकतात. सुशांत युनिफॉर्मच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं, अलका ड्रेसेस शालेय गणवेशाचे विक्रेते असं लिहायचं आहे. किंवा मग तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं आहे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही अजून एक मी तुम्हाला त्याचं प्रारूप दाखवते. इथे तुम्हाला दिलेला आहे वरती मथळा दिले की तुमच्या मुलांसाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात, मग आजच भेट द्या. आणि इथे चौकट केलेले आहे, तुम्ही पेन्सिलीने चौकट करू शकता. अलका ड्रेसेस, उत्तम दर्जा, परवडणारी किंमत. आणि आमची वैशिष्ट्ये, दुकानाची काय काय वैशिष्ट्ये ते लिहायचे आहेत. न चुरगळणारे दर्जेदार कापड, शेवटपर्यंत चमकदार राहणारे रंग, कधी न उसवणारी मजबूत शिलाई, कोणत्याही विद्यार्थ्यांच्या तंतोतंत मापाचे, मुलांच्या मुक्त हालचालींसाठी सोयीस्कर रचना, बंद. आणि इथे लिहिलेले कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील. भव्य शोरूम, म्हणजे इथे तुम्हाला पत्ता दिलेला आहे गणेश मंदिराजवळ टिळकनगर, एरंड 1 पुणे. आणि नंतर पिनकोड दिलेला आहे. त्याच्यानंतर जीमेल पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. ईमेल पत्ता किंवा जीमेल पत्ता आपण म्हणतो तिथे तुम्ही लिहायचा आहे. तुम्ही एक फुल्या काढायचं आणि पुढे @gmail.com लिहिला तरी चालणार. नंतर संपर्क क्रमांक लिहायचा आहे. लँडलाईन नंबर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही
पुढे 2 अंक टाकून 3 अंक टाकून नंतर फुल्या काढायचे, किंवा मोबाईल नंबर दिला तर मोबाईल नंबर 4 अंकी असतो, पहिले 2 नंबर लिहा, पुढे फुल्या टाका, किंवा 10 फुल्या काढल्या तरी चालणार आहेत. म्हणजे एकच विषय आहे इथे, पण बघा तुम्हाला हा अलका ड्रेसेसचाच युनिफॉर्मच्या संदर्भातलीच ही जाहिरात तयार करायची आहे. आणि इथे पण तुम्हाला अगोदर जे आपण पाहिलेलं आहे सुशांत युनिफॉर्म, फक्त विषय एकच आहे, फक्त तुमची रचना कशा रीतीने तुम्ही मांडतात, जाहिरात कशी प्रदर्शन करतात याच्यावरती आहे. फॉर्मॅट साधा आणि सरळ ठेवायचा आहे, जास्त रंगरंगोटी करायची नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जाहिरात लेखनावरती कसे प्रश्न विचारतील आणि कशा रीतीने आपल्याला जाहिरात लेखन तयार करायचं आहे याचा सविस्तर अभ्यास आपण इथे केलेला आहे. अजूनही आपल्याला काही जाहिरात लेखनाच्या प्रारूपाद्वारे आपल्याला जाहिरात लेखन समजून घ्यायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण जाहिरात लेखन या सेशनाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.